की शेतकरी कर्जमाफीच्या संदर्भात जे आश्वासन या ठिकाणी आमच्या सरकारने दिलेलं आहे ते आम्ही पूर्ण करणारच आहोत। पण आमचे माननीय उद्धवजी हे नेहमी मी कर्जमाफी केली हे सांगत असतात, म्हणून आपल्या फक्त नजरेस आणून देतो की महात्मा ज्योतिराव फुले ही कर्जमाफीची योजना त्यांनी घोषित केली होती। त्यावेळी त्यांनी 20,500 कोटी रुपयाची कर्जमाफी केली होती, 20,500 कोटी रुपयाची। त्याच्या 3 वर्ष आधी आमच्याही सरकारने, मी मुख्यमंत्री असताना आम्ही छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी केली होती। त्याच्यामध्ये 18,762 कोटी आणि नंतर 1900 कोटी अशी 20,500 कोटी रुपयाची तेव्हाही कर्जमाफी केली होती। त्यामुळे उद्धवजींनी काहीतरी वेगळं केलं असं नाहीये, आधीच्या सरकारने केलं होतं। उलट उद्धवजींनी जे 50,000 रुपये नियमित कर्ज धारकांना द्यायचं कबूल केलं होतं, 2.5 वर्षात फुटकी कवडी दिली नाही। ती सगळी ज्यावेळेस शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले त्यावेळी आम्ही जवळपास 5,000 कोटी रुपये हे त्यावेळी दिले। आणि मी हा आकडा याकरता सांगतो की आपण एक लक्षात ठेवा, 20,000 कोटी रुपयाचं त्यांनी त्या ठिकाणी कर्जमाफी केली। आम्ही तर आता जे कंपेन्सेशन देतो ते 18,000 कोटीच आहे, म्हणजे 18 नाही, ते खरडून गेलेल्या जमिनीचा विषय केला तर 21,000 कोटीच आहे। 21,000 कोटी रुपयाचं तर थेट कंपेन्सेशन आम्ही देतो। त्यामुळे आम्ही कुठेही आमच्या घोषणेपासून दूर गेलेलो नाही। पण आज कर्जमाफी करण्यापेक्षा थेट मदत करणं हे जास्त महत्त्वाचं आहे, कारण कर्जमाफी केली तरी तो आपल्या जमिनीवर माती कुठनं आणणार आहे, तो आपल्या पुढच्या हंगामामध्ये पैसे कुठनं आणणार आहे। आणि म्हणून कर्जमाफीच्या संदर्भात आम्ही कुठेही मागे हटलेलो नाही, ती देखील आम्ही करू। पण आज जी थेट मदत करणं हे गरजेचं आहे, ती थेट मदत आता राज्य सरकारच्या वतीनं आम्ही करतो आहोत। नमस्कार शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची अशी बातमी आलेली आहे। ती आनंदाची बातमी म्हणजे राज्य सरकार आता शेतकऱ्यांची सरसकट लवकरच कर्जमाफी करणार आहे। शेतकरी मित्रांनो, तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे की महाराष्ट्र राज्यामध्ये काही दिवसापूर्वी अतिवृष्टी व पूर यामुळे शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं होतं आणि या नुकसानामुळे शेतकरी हा बराच अडचणीत आलेला होता। आणि अडचणीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी अतिवृष्टी व पूर यामुळे शेतकऱ्याला मदत म्हणून 31,628 कोटी रुपयांचं पॅकेज जाहीर केलेलं होतं। आणि आता शेतकरी हा पूर्णपणे अडचणीत असल्यामुळे शेतकऱ्यांना 31,628 कोटी रुपयांचं हे पॅकेज दिलं तरीही सुद्धा त्यांना ही मदत ही अपुरी आहे। त्यामुळे आता राज्य सरकार हा लवकर शेतकऱ्यांसाठी सरसकट कर्जमाफी सुद्धा करणार आहे। आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रेस कॉन्फरन्समधून ही माहिती दिलेली आहे। तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे की नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत म्हणून 31,628 कोटी म्हणजे शेती कामासाठी मदत प्रति हेक्टर ही 18,500, हंगामी बागायती शेतीसाठी 27,000 रुपये प्रति हेक्टर, तसेच कायम बागायती शेतीसाठी मदत 32,500 प्रति हेक्टर, तसेच सर्व प्रकारच्या शेतकऱ्यासाठी 10,000 रुपये प्रति हेक्टर, तसेच विम्याद्वारे मदत 17,000 रुपये प्रति हेक्टर, तसेच हे सर्व मिळून 31,628 कोटी रुपयांची मदत म्हणजेच मोठे पॅकेज हे जाहीर केलेलं आहे। आणि आता लवकरच शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी म्हणजे शेतकऱ्यांचं सरसकट कर्ज हे माफ केलं जाणार आहे, अशी माहिती आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे। तर मित्रांनो, ही अतिशय महत्त्वाची अशी माहिती होती। हा व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंट करून सांगा आणि याविषयी अशाच आणखी नवनवीन माहितीसाठी आपल्या के मराठी GR या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद मित्रांनो, जय हिंद, जय महाराष्ट्र।